शांती. आज आहे 6/9/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुमचे हे शिक्षण सोर्स ऑफ इन्कम अर्थात उत्पन्नाचे साधन आहे. या शिक्षणाने 21 जन्मांसाठी कमाईचा प्रबंध केला जातो. प्रश्न आहे, मुक्तिधाम मध्ये जाणे ही कमाई आहे की तोटा आहे? उत्तर आहे, भक्तांसाठी ही देखील कमाईच आहे, कारण अर्ध्या कल्पापासून शांतीच मागत आले आहे. पुष्कळ मेहनतीनंतर सुद्धा शांती मिळालेली नाही. आता बाबांद्वारे शांती मिळत आहे, अर्थात मुक्तिधाम मध्ये जातात, तर हे देखील अर्ध्या कल्पाच्या मेहनतीचे फळ झाले. त्यामुळे याला देखील कमाई म्हणता येईल, तोटा नाही. तुम्ही मुले तर जीवनमुक्तीमध्ये जाण्याचा पुरुषार्थ करता. तुमच्या बुद्धीमध्ये आता साऱ्या जगाचा इतिहास भूगोल नाचत आहे. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, या पतित घाणेरड्या दुनियेबद्दल बेहदचे वैराग्य बाळगून आत्म्याला पावन बनविण्याचा पूर्णतः पुरुषार्थ करायचा आहे. एका बाबांच्याच आकर्षणामध्ये राहायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, ज्ञानाच्या धारणेने आपली बॅटरी भरायची आहे. ज्ञानरत्नांनी स्वतःला श्रीमंत बनवायचे आहे. आता कमाई करण्याची वेळ आहे, त्यामुळे तोटा होण्यापासून आपला बचाव करायचा आहे. आजचे वरदान आहे, ज्ञानरत्नांना धारण करून व्यर्थला समाप्त करणारे होली हंस भव. स्पष्टीकरण आहे, होली हंसच्या 2 विशेषता आहेत. एक आहे ज्ञानरत्न वेचणे आणि दुसरी निर्णय शक्तीद्वारे दूध आणि पाण्याला वेगवेगळे करणे. दूध आणि पाण्याचा अर्थ आहे समर्थ आणि व्यर्थचा निर्णय. व्यर्थला पाण्यासमान म्हटले जाते आणि समर्थला दूध समान. तर व्यर्थला समाप्त करणे अर्थात होली हंस बनणे. बुद्धीमध्ये कायम ज्ञानरत्नेच घोळत राहावीत. मनन चालत राहावे, तेव्हाच रत्नांनी भरपूर व्हाल. स्लोगन आहे, सदैव आपल्या श्रेष्ठ स्थितीमध्ये स्थित राहून अपोजिशनला अर्थात निगेटिव्हला समाप्त करणारेच विजयी आत्मा आहे. ओम शांती.